त्या माधुरीला आणायला कशाला गेला होता? काय गरज होती जायची? तुम्ही गेला नसता तर ती काय मेली असती? मेलीच असती. मी काय माझ्या मनापासून नव्हतं आणायला गेलो. तिच्या घरच्यांची मजबुरी होती म्हणून. त्यांनी समजून पण ती घरी येत नव्हती म्हणून मी लाळ गाळत गेला होतात. अहो काय बोलताय? माझा आणि तिचा काय संबंध नाही. हेच संबंध नाही म्हणायचं आणि प्रत्येक वेळी तिच्या मागं पुढं करायचं. संबंध नाही म्हणताय ना, मग कशाला गेला होता आणायला तिला? का तुमच्या बापासारखं तुम्हाला पण 2 लग्न करायची आहेत? अहो तुम्ही जरा काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? आपण ऐकलं असतं तर. तुम्ही शांत खाली बसा. काय चाललंय तुमचं? हे सगळं मी आपल्यासाठी करतोय, आपल्या संसारासाठी करतोय, आपल्यातल्या नात्यासाठी करतोय. म्हणजे हाय का? अहो ती जर का तिकडेच राहिली असती जामकरच्या घरी तर गावात तिच्या घराण्याची बदनामी नसती का झाली? हा, मग तिला सांगून स्थळ आलं असतं का? नसतं आलं. ती बिन लग्नाची राहिली असती. मग परत माझ्या मागं पुढं करत राहिली असती. तुम्हाला काय संशय घ्यायला मोकळाच तुम्ही परत माझ्यावर संशय घेतला असता. भांडणं झाली असती आपली, पुढं घटस्फोट झाला असता. नाही तर तुम्ही काय म्हणला आता? आप्पासारखी मला बी 2 लग्न करावी लागली. बास हा बास. हितनं पुढे एक शब्द पण बोलू नका. यातलं काही होऊ देणार नाही मी. या जन्मात तरी तुमची माझ्यापासून सुटका नाही. आणि प्रश्न राहिला दुसऱ्या लग्नाचा तर वाटच बघा. फुलात त्यांनी सहन केलं आप्पांचं दुसरं लग्न. मी नाही सहन करणार. जीवच घेईन त्या माधुरीचा. हाय का? हेच नकोय मला, हेच नकोय. बरं इथं कशात काय नाही, तुम्ही व संशय घेताय. काय गरज का संशय घ्यायची? अहो मला काहीच नकोय. मला फक्त लक्ष्मी पाहिजे. माझ्या घरात तुमच्यासारखी लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मी अशी असते का? भांडत असते का? संशय घेत असते का? नाही ना. सोडून द्यावं हे सगळं. तुम्ही विचार करा, त्या माधुरीचं जर का लग्न नाही झालं तर पक्के मामा माझ्या गळ्यात नाही का मारणार? हे सगळं मी आपल्यासाठी करतो. बरं ठीक आहे, तुमचा नाही विश्वास, ठीक आहे. मी आत्ता जातो माधुरीकडे. तिला म्हणतोय बाबा मर, काय करायचं ती कर, माझ्या नादाला नको लावू. हे का आत्ता जाऊन सांगतो मी त्याला. नाही काय कुठे जायची गरज नाही. झालं तेवढं बास झालं. इथनं पुढं त्या माधुरीच्या आसपास फिरकायचं नाही. तिच्यापासून लांब राहायचं, आधीच सांगते. आत्तापासूनच लांब राहतो. झालं. असं नका ना बघू माझ्याकडं, मग मला रागवता येत नाही. नका रागव मग. ऐका ना, दूध आणता का? आणते. हे टिपिकल नवरा बायको सारखं होत चाललंय. देवी सिंग, हे करण्यासाठी तू इथे आलायस का? पण काय नाईलाज आहे, करावं लागतं.